friends, I am Mrs. Poonam Pawar, Vidyapit High School, Kolhapur. Right now and press the bell icon. Never miss an update. In previous video, we have seen warming up chit chat of this poem, The Twins. Now we are going to learn what is the poet telling us in this poem. Henry Sambrook Leigh is the poet of this beautiful and humorous poem, The Twins. ट्विन्स याचा अर्थ आहे जुळी. जुळी मुले जेव्हा जन्माला येतात तेव्हा ती एकसारखी दिसत असतात, त्यामुळे त्यांना ओळखणे थोडेसे कठीण जाते. जर ती दिसायला अगदी तंतोतंत सारखी असतील तर काही गमतीजमतीसुद्धा निर्माण होत असतात. द ट्विन्स या पोएममध्ये अशाच गमतीजमतींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल. ही कविता दोन जुळ्या भावांपैकी एका मुलाचे मनोगत आहे. जुळेपणामुळे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गमतीजमतीविषयी काहीशा विनोदी आणि व्यंगात्मक शैलीतून कवी आपले अनुभव इथे मांडत आहे. नाव कम टू द फर्स्ट स्टांझा. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब, I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. It puzzled all other kith and kin. It reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. ट्विन्सपैकी एक भाऊ इथे असे सांगतो की एकसारखा बांधा आणि एकसारखी चेहरेपट्टी असल्यामुळे मी व माझा जुळा भाऊ आम्हा दोघांमध्ये तसूभरही फरक नाही. लोक मला बऱ्याचदा माझा भाऊ समजतात आणि त्याला मी समजतात. नातेवाईक असोत किंवा मित्रमैत्रिणी, सगळे नेहमी गोंधळात पडतात. कधीकधी तर हा गोंधळ फारच टोकाला जाई. आमच्यामधला एकजण जुळा म्हणून जन्मला, पण तो कोण हे कोणालाच सांगता येत नसे. नेक्स्ट स्टांझा. वन डे, टू मेक द मॅटर वर्स, बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, अँड दस यू सी, बाय फेट्स डिक्री, ऑर रॅदर नर्स विम, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी, अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. एके दिवशी कहरच झाला. बारशाच्या दिवशी गोंधळ उडाला. आमच्या नर्सनी आंघोळ घालताना आमची अदलाबदल केली आणि नशिबाचा खेळ म्हणा किंवा नर्सचा गोंधळ म्हणा, माझ्या भावाचे नाव मला ठेवले गेले आणि माझे नाव जॉन त्याला दिले गेले. कम टू द थर्ड स्टांझा. दिस फॅटल लाइकनेस इवन डॉज्ड माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल, and I was always getting flogged. For John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me? To prove that you were you. आम्हा दोन भावांमधील कमालीच्या सारखेपणामुळे शाळेतसुद्धा आम्हाला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागे. बऱ्याचदा जॉन उपद्व्याप करत असे आणि मार मला बसत असे. मला ठाऊक आहे की हा प्रश्न निरर्थक आहे. तरीही मी विचारतो की सर्वांनी मला सांगावे, माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्हीच आहात हे पटवून देण्यासाठी तुम्ही काय केले असते बरे. नाव हिअर इज लास्ट स्टांझा. आवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न्ड द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. For somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. आम्हा दोघांमध्ये असलेल्या समानतेमुळे माझ्या खाजगी आयुष्याला देखील कलाटणी मिळाली. कसे काय कोण जाणे, पण माझी होणारी वधू ही माझ्या भावाची बायको झाली.
आणि वर्षानुवर्षे अशाच विचित्र गमतीजमती गडबड होत राहिली आणि अखेर एक दिवस हद्दच झाली. मरण पावलो मी, पण माझ्या शेजाऱ्यांनी मी समजून दफन केले माझा भाऊ जॉन याला. In this poem, the poet tells what difficulties or problems could be faced by identical twins in a funny way. One of the twins is the speaker of the poem, who described how he got troubles throughout his life due to similar features of their likeness. Now students, here are some new words. You have to write these words and their meanings in your notebook. First one is form and feature. It means structure and appearance, म्हणजेच चेहरेपट्टी किंवा रूप. सेकंड वन इज टेकिंग. हिअर मिस्टेकिंग, याचाच अर्थ आहे चुकून एकाला दुसरा समजणे. थर्ड वन इज किथ अँड किन. इट मीन्स रिलेटिव्ज, मित्र अथवा नातेवाईक. अँड द फोर्थ वन इज पिच. इट मीन्स लिमिट ऑर हाईट, म्हणजेच परिसीमा किंवा मर्यादा. नेक्स्ट वर्ड इज डिक्री. इट मीन्स ऑर्डर, म्हणजेच फरमान अथवा निवाडा. नेक्स्ट व्हीम. इट मीन्स अ सडन चेंज ऑफ माइंड, म्हणजेच लहर येणे किंवा हुकी येणे. द नेक्स्ट वर्ड इज ख्रिश्चन. याचा अर्थ आहे नामकरण करणे. नेक्स्ट वन इज फॅटल. इट मीन्स लीडिंग टू डिझास्टर ऑर डेथ, म्हणजेच निर्णायक किंवा हानिकारक. द नेक्स्ट वर्ड डॉज्ड. इट मीन्स पिच्छा न सोडणारा, कंटिन्यूड टू फॉलो. नेक्स्ट वन इज फ्लॉज. इट मीन्स बीटन अप, म्हणजेच चोप बसला. अँड द लास्ट वन इज टर्न द टाईड. इट मीन्स चेंज द सिच्युएशन. याचाच अर्थ आहे परिस्थिती बदलली. स्टुडंट्स, in this video we have seen the explanation of this poem. In next video we will see the appreciation of this poem. Till then, bye.